तर सलग सुट्ट्या आल्यानं साईबाबांची शिर्डी भाविकांच्या गर्दीनं फुलली आहे। शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिनाच्या सलग सुट्ट्यांमध्ये भाविकांनी शिर्डीत अलोट गर्दी केली आहे। साई मंदिर परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी। पाहूयात। शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताकाच्या जुळून सुट्ट्या असल्याने साईंच्या शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। नवीन दर्शन रांग जी आहे ती देखील हाऊसफुल झाली आहे। त्यानंतर भक्त निवास असेल, साईंच्या परिसरातील जे रस्ते असतील ते देखील भाविकांच्या वाहनांनी जे आहे ते हाऊसफुल झाले आहे। ठिकठिकाणी गर्दी जी आहे ती भाविकांची पाहायला मिळत आहे। मंदिर परिसरामध्ये देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत वातावरण जर पाहिलं तर भक्तिमय वातावरण जे आहे ते साईंच्या शिर्डीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असून साईंची शिर्डी जी आहे ती भाविकांनी फुलून गेली आहे। प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं यासाठी साई संस्थांकडून विशेष काळजी जी आहे ती घेतली जात आहे। या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी देखील भाविकांची या ठिकाणी लांब रांग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। गुरुस्थानच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी आहोत, तर या ठिकाणी देखील भाविक जे आहे ते मोठ्या संख्येने साईंचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत साईबाबांची शिर्डी जी आहे ती भाविकांनी फुलून गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, शिर्डी। पण काय यायला भेटत नव्हतं, पण आता आम्हाला सुट्टीच्या निमित्ताने यायला भेटलंय। लगातार 3 सुट्ट्या आल्या, खूप चांगलं वाटतंय, मस्त वाटतं आणि आम्हाला दर्शन पण भेटलं व्यवस्थित, आरती पण व्यवस्थित भेटले। हम लोग 30 साल से आ रहे हैं इधर, तो हम लोग को हर साल हम लोग कैसा हम लोग इंक्रीज होते रह रहे हैं हम लोग, तो बहुत अच्छा लगता है इधर आने से। बाबा का आशीर्वाद हमें प्रति साल और हर क्षण हमारे साथ बाबा रहता है और हमें बहुत अच्छा लगता है। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।